वळ्या पुढील बातमीकडे। बातमी आहे बाबा सिद्दीकी यांच्या संदर्भात। काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी हे आज राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत। संध्याकाळी 5 वाजता वांद्रे इथं हा पक्षप्रवेश होणार आहे। राज्यसभेच्या निवडणुकीत उमेदवारीची त्यांना अपेक्षा आहे आणि ही अपेक्षा त्यांची पूर्ण होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे। काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी आज राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत। संध्याकाळी 5 वाजता हा पक्षप्रवेश होणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे। संध्याकाळी 5 वाजता वांद्रे इथं हा पक्षप्रवेश केला जाणार आहे। काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी हे राष्ट्रवादीमध्ये येणार आहेत। राज्यसभेच्या निवडणुकीत उमेदवारीची त्यांना अपेक्षा आहे, कारण आगामी निवडणुका येऊ घातलेल्या आहेत आणि त्याच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा मोठा निर्णय घेतलेला आहे। काँग्रेसमधून राष्ट्रवादीत जाण्याचा त्यांचा हा निर्णय आहे आणि त्यांना जी अपेक्षा आहे राज्यसभेच्या निवडणुकीत उमेदवारीची ती पूर्ण होणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। या संदर्भात अधिकची माहिती दिलेली आहे आमचे प्रतिनिधी डॅरिल मिरांडा यांनी। पाहूया। माजी आमदार बाबा सिद्दीकी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पक्षप्रवेश करणार आहेत। 8 फेब्रुवारीला बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसमधून आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता आणि येत्या काही दिवसात मी आपली भूमिका जाहीर करणार अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली होती। तर आज उपमुख्यमंत्री अजित पवार त्याचसोबत खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत बाबा सिद्दीकी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पक्षप्रवेश करणार आहेत। सायंकाळी 5 वाजता हा पक्षप्रवेश जो आहे तो पार पडणार आहे। पक्षप्रवेशानंतर बाबा सिद्दीकी काय भाषण करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट महेंद्र जैनसह डॅरिल मिरांडा, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।